मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात समोर आली आहे। दोघेही पती पत्नी अंध असल्याने जन्माला आलेले अपत्यही अंध झाले। याच रागातून सासू आणि पतीने मिळून एका 3.5 वर्षाच्या निष्पाप अंध मुलाला विहिरीत ढकलून त्याचा खून केला, तर सुनेलाही विहिरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना किनगाव शिवारात घडली आहे। सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता, मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या क्रूर हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे। फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील आणि तिचा पती स्वप्नील भागवत पाटील हे दोघे विहिरीची पूजा करण्यासाठी शेतात गेलेले होते। यावेळी विहिरीजवळ असताना सासू आशाबाई भागवत पाटील हिने सरस्वती आणि तिच्या 3.5 वर्षाच्या मुलाला विहिरीत जोराचा धक्का देऊन पाडले। विहिरीत पडल्यानंतर सरस्वतीने लाकडी फाउंडेशनचा आधार घेतल्याने ती बचावली, मात्र तिचा 3.5 वर्षांचा अंध मुलगा कृष्णा पाण्यात बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला ही घटना केवळ एक अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता। विहिरीत पडल्याने ती महिला जखमी झाली होती। तिला तातडीने जळगावला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मानसिक धक्क्यामुळे तिने पोलिसांना कोणताही जबाब दिला नव्हता, त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद केली होती। परंतु घटनेची वेळ आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने लहान मुलाच्या अंत्यविधीनंतर पोलिसांनी जखमी महिलेची सखोल विचारपूस केली। यावेळी महिलेने तिच्यासोबत घडलेला हा क्रूर प्रकार पोलिसांना सांगितला। सासूने विहिरीत ढकलले आणि त्यात पतीचाही सहभाग असल्याची तक्रार तिने पोलिसांकडे नोंदवली। काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे। त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष, जी की 70% ब्लाइंड आहे, हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये, हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं। या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे। तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते। या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता। त्या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे। या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे। पुढील चौकशी सुरू आहे। फिर्यादी सरस्वती ही 70% अंध असून तिचा पती स्वप्नील हा पूर्ण अंध आहे। गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफीमध्ये होणारे बाळही अंध असेल असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं। त्यामुळे आरोपी पती हा गर्भपात करण्यासाठी सरस्वतीवर दबाव आणत होता, मात्र सरस्वतीने हट्ट धरून बाळाला जन्म दिला। याच कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होते आणि यामुळे सरस्वती गेल्या 2.5 वर्षांपासून तिच्या माहेरी राहत होती। शेवटी याच वादाचा अंत या दुर्दैवी घटनेने झाला। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।